हिंगोलीमध्ये उद्या कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। 1 लाखांहून अधिक शिवभक्त या ठिकाणी सहभागी होणार आहेत। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक नेते यावेळी सहभागी होणार आहेत। या संदर्भात आमदार संतोष बांगर यांच्यासोबत बातचीत केली आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। एकनाथ शिंदे उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत। मला सांगा, आपली भव्य अशी कावड यात्रा निघत असते दरवर्षी, यावर्षी कसं नियोजन आहे आणि कोण कोण या कावड यात्रेत सहभागी होणार आहेत? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा निघत असते। काही घंट्यावरती ही कावड यात्रा आलेली आहे। या कावड यात्रेला सहभाग होण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे सुद्धा येणार आहेत। त्यांच्यासोबत मंत्री सुद्धा आहेत, काही आमदार सुद्धा आहेत। या ठिकाणी खटकाळी बायपास ते गांधी चौक या ठिकाणावरती पायी शोभायात्रामध्ये उपस्थित राहणार आहेत। माझ्या शिवभक्तासंघ, माझ्या शिवसैनिक सैनिकासोबत ते पायी चालणार आहे। सभेचे निवेदन हिंगोली शहरामध्ये गांधी चौक या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत। आपण जर बघितलं की संपूर्ण या कावड यात्रेमध्ये जवळपास 1 लाखाच्या वर शिवभक्त सहभागी होतील अशी माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।